ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता आपला विषय काय आहे, संत चरित्र. संतांनी भक्ती कशी केली आणि आपण कशी करायची या भैरवनाथाची. निष्काम, ज्या वेळेला निष्काम भक्ती करतो त्या टायमाला देव त्याची काय करतो, चाकरी करतो. तशी आता कोण, मीराबाई. मीराबाई ही राजस्थानमध्ये एक राजाच्या पोटी जन्माला आली. आणि मीराबाई ही पहिल्या जन्मामध्ये कुठे होती, गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये ज्या टायमाला मथुरेमधून गोकुळामध्ये जी मुलगी दिली जाते त्या मुलीला तिच्या आईनं काय शिकवलं असतं, ही जी द्वेष भावना असते ना, प्रत्येक घराघरात, गावागावात, राज्यात आज जे भानगडी उरायल्यात, संपूर्ण जगामध्ये युद्ध महायुद्ध कशा करता, द्वेष भावना. आज कुटुंबाचे कलह होतात, काय होतात, द्वेषापोटी होतात. आणि मग तिच्या आईनं तिला काय सांगितलं होतं का, जो कृष्ण कान्हा आहे ना, तो कोण आहे, जादूगार आहे, आणि त्याचं तोंड पाहायचं नाही. बघा त्या मीराबाईना त्या पहिल्या जन्मामध्ये आणि तिनं त्याचं तोंड पाहायचं नाही. आणि मग इकडं काय झालं, हे गोवर्धन पूजा. म्हणजे त्यावेळेला लोक करत होते आणि आजही लोक करतात. गोवर्धन म्हणजे कोणीतरी धनाढ्य, याचं पैशावाला, असे दगडाचे देव आणि अनेक कुठंतरी देव मानणं. आणि कृष्णाने काय सांगितलं, देव कुठे, अग्नी, हवा, पाणी, पृथ्वी, झाडं, प्राणीमात्र आणि निसर्ग, याच्यात देव आहे. आणि मग याला देव माना. आणि मग त्यांनी ती पूजा सुरू केली. तर हा डोंगर जो आहे ना गोवर्धन, इथून काय निघतं, आपल्याला पाणी मिळतं, इथं पक्षी आहे, इथं जंगल आहे, इथं झाडं आहे, इथं आपल्याला अन्न मिळतं. आज खरा देव आहे ना, गेले विसरून खऱ्या देवा. लोक आज खऱ्या देवाला खरंच विसरून गेलेले, कुठंतरी देव मानतात आणि काहीतरी करतात. आणि मग ज्या वेळेला तिथं नैवेद्य न्याला, पण तिनं कृष्णाच्या तोंडाकडे बघितलं नाही. बघा ज्या वेळेला ते करंगळीवरती ज्या वेळेला त्याने तो डोंगर धरला आणि तिनं कोणाकडे सहज बघितलं नखाक आणि ती देहभान झाली. बघा नुसतं नख बघितलं त्या देवाचं तर ती मीराबाई देहभान झाली. मग त्या मीराबाईना त्याची हात बघितला, त्याचं सुंदर शरीर बघितलं आणि ती देहभान झाली. आणि मग तिनं देवाकडे बघितलं, पण देवानं काय तिच्याकडे बघितलं नाही. आणि तिला काय सांगितलं, आता हा गोवर्धन खाली ठेवायचं आहे, तू इथून जा. ती काय जायला तयार नाही. आणि मग तिनं वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. तिनं तिची जी वासना होती आणि ती पुढच्या जन्मामध्ये कुठं झाली, आपलं राजस्थानमध्ये चित्तोड, आणि एक राजाच्या घरी मुलगी जन्माला आली. आणि तिची आई जी आहे ती भागवत ऐकायला जात होती. आणि भागवत ऐकल्यानंतर तिच्या गर्भावत संस्कार झाले होते. पण आज आहे काय, आज मुलं जन्माला येतात आणि गर्भावर नको ते संस्कार होतात. सतत कुटुंबामध्ये भांडणं झगडे आणि ते मुलं ऐकतात गर्भामध्ये. आणि टी व्ही हे जे नको आहे ते चॅनल बघतात. आणि मुलं बाहेर आल्यानंतर आजच्या मुलाला जन्म झाल्या मुलाच्या हातात काय द्यावा लागतो, मोबाईल. पूर्वी आणि खेळणं होते, पण आता नाही. आता हातात काय आहे, मोबाईल. आणि ते मुलगा खेळतं. आणि त्या मोबाईलमध्ये काय आहे, मोबाईल वाईट नाही आहे, निम्मं चांगले.
पण निम वाईट आहे. आणि मग ती मीराबाईच्या पोटा जन्माला आली आणि ती मीराबाई जन्माला आली. मीराबाई लहानपणीपासूनच तिच्या गर्भावर संस्कार होते आणि तिला पहिल्या जन्माची तिची वासना होती का मला कोण पाहायचं आहे, कृष्ण पाहायचं आहे. काय होती? कृष्ण भक्ती होती. आणि मग एक दिवस काय झालं, असं वरात चाली होती आणि तिच्या आईला विचारलं, म्हण हे काय आहे? म्हण वरात. वरात वरात म्हणजे काय? अरे लग्न होईल, हा नवरी नवरा, आणि मग हिचं लग्न होईल आणि तिला नवरा मिळेल, मलाही नवरा करायचा. आता सांगा 5 वर्षाची मुलीला काय करणार आहे? मग तिथं त्यांच्या घरात मोठी मूर्ती होती कृष्णाची आणि हा तुझा नवरा. आणि मग त्या कृष्णाच्या मूर्तीबरोबर तिचं लग्न लावून दिलं. आणि मग कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी चुलता, कृष्ण माझा. तिनं काय केलं? सगळं जीवन त्या कृष्णाला अर्पण दिलं. मग काय करायची? देवाला झोपवायची, देवाला उठवायची, देवाला आंघोळ घालायची आणि देवाला जेवण द्यायची. पहिलं देवाला दिल्याशिवाय ती काय करत नव्हती. आणि तीच परंपरा आज आहे महानुभाव पंथामध्ये. महानुभाव जो पंथ आहे त्या पंथामध्ये ते जे लोक आहेत त्या पंथातले ते दगडाच्या देवाला मानते नाही, ते निसर्गात देव मानतात आणि कृष्णाला मानतात. कृष्णाला जेववतात, त्याला झोपवतात, त्याला चहा पाच, त्याचं काम केल्याशिवाय देवा त्यांचं दुसरं काम नाही. आणि आपलं काय आहे? आई पोटोबा, मग विठोबा. अंगा आला ताप, देवा तू मायबाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी बाप, गरज सोडून वैद मरो. आपली परंपरा अशी. आणि अशी ती मीराबाई ज्या वेळेला कृष्ण भक्ती करतात. आणि मीराबाई जर म्हटलं तर आजच्या जे हिरोईन आहे ना त्याच्यापेक्षा सुंदर होती, देखणी होती. आणि मग वयात आल्यानंतर तिचं लग्न करायचं. मागणे येऊ लागली, राजाची मुलगी. आणि मग तिनं सांगितलं मला नवरा करायचा नाही, मला माझं लग्न लावून दिलंय तुम्ही कृष्णासंग, कृष्ण माझा पती आहे म्हणून. अगं वेडे, तू बारीक होती, तुझी समज घालण्याकरता आम्ही तुला ते म्हणत होतो, पण आता तू मोठी झाली, तू शहाणी होय, काय ऐकणार. मग गावातले प्रत्येक गावात त्यावेळेला होते, आजही आहे, निंदा करत होते. कोणाकडून जर चुकी झाली तर राजा शिक्षा करतो. आणि आता याची मुलगी जर अशी वागती तर याला काय करायचं. असे अनेक लोक निंदा करू लागले. पण मीराबाईनं काय ऐकलं नाही. मीराबाई काय करायची? भज रे भैया गोविंद राम हरी, जप तप साधन कुछ नहीं लगत, भज रे भैया गोविंद राम हरी. तंबोरा, विना आणि मीरा काय करायची? पायात घुंगरं बांधायची. आणि पायात घुंगरं बांधून संताच्या संगती, मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे बनते. आणि मीरा काय करायची? जिथं भजन होईल तिथं नाचू लागली. तिच्या घरी संत येऊ लागले. आणि मग ही म्हण, आता वेड लागले या मीराला, जराचा प्याला द्या मीराला. आणि मग त्याने काय ठरवलं? आता ही याडवली, आपली पद्धती व्हायला लागली, राजाची मुलगी जर नाचती. आणि मग त्याने काय केलं? तिला विष पाजायचं ठरलं. आणि मग मीराबाईला त्याने काय केलं? तिच्या आईचं विष दिलं आणि हे विष तिला पाज. आता आईचा मोह असतो, पण राजाच्या हुकमापुढं काय चालना. आणि मीराबाईला विष दिलं आणि मीराबाईनं ते आनंदानं पिलं. ज्या वेळेला मीराबाई विष पिली त्यावेळेला कृष्णाची मूर्ती होती संपूर्ण काळी झाली. आणि मग ज्या वेळेला बापानं बघितलं, राजानं बघितलं का मीराबाईची याची कृष्णाची मूर्ती काळी झाली, बापानं मीराला विष पाजलं, माझी बदनामी होईल. मग त्यांनी काय केले? मीरेची प्रार्थना केली का तू देवाला प्रार्थना कर. आणि मग मीराबाईनं परत देवाला प्रार्थना केली. मूर्ती परत तशीच तशी झाली, फक्त त्याच्या कंठाला काळा भाग राहिला. आजही बी ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, पृथ्वी जळून जाईल,
त्याच्यातून नवरत्न निघाले, विष निघालं. ते विष कोण पेलं? शिवशंकर पेला. म्हणून त्याला काय म्हणतात? मोठा महादेव. सगळ्यात देव कोण? महादेव. तोच महादेव कोण आहे? हा खेडचा भैरवा, त्याचा अवतार आहे. तो स्मशानवाट आहे, आपल्या देवाऱ्यात आहे, आणि सगळ्या चराचर आपल्याला आहे. तो कोण? हा भैरवनाथ महादेव. त्याचा कंठ कसा आहे? नीलकंठ. कृष्णाचा कंठ कसा झाला? नीलकंठ झाला. मग मीराबाई, चित्तूर राजे, मुस्लिम राजे, युद्ध झालं. मीराबाईला ते बाकीचं ते नवरात्रीचं लग्न केलं होतं, पण ती नावाला होतं. मग ते सासू सासरे मारले गेले. तिचा देर गादीवर आला आणि त्या देराने ठरवलं आता हा नवा राजा नवा कायदा. मीराबाईला सांगितलं आता हे भजन बंद कर. तिने सांगितलं का बंद कर? तुला आवडत नाही ना, तुला आवडत नाही, मला आवडतं ना. आज आपण काय म्हणतो, आपलं काय करायचं असलं ना चांगली गोष्ट, नाही हो लोक असं म्हणतील, लोक तसं म्हणतात. अरे लोक काही म्हणो ना, तुला करायचं आहे ना मग तू कर ना, मला आवडतंय ना मी करणार. आणि मग मीराबाई ज्या वेळेला भजन करायला लागली तेव्हा त्यांनी काय केलं, त्या मीराबाईला आता मीराबाईला संपवायचं कसं? विष वाजलं, ती मरणा. मग आता म्हणून आपण असं करू, तिची जी मूर्ती आहे ही आपण नाहीशी केली का ती आपोआप हे होईल. आणि मग ते सैनिक आले आणि 20 फूट खड्डा खणून ती मूर्ती बुजून टाकली. जेव्हा दुसऱ्या दिवशी शोध लागला, आता त्या मूर्तीला आंघोळ घालायची, त्या मूर्तीला नैवेद्य दाखवायचा. मूर्ती नाही, कानाची मूर्ती. मग तिची दासी चंपादासी होती, चंपादासी होती. त्या चंपादासी म्हणले मीराबाई तू काय आनंदित आहे, काही तुझ्या चेहऱ्यावर काय नाही मूर्ती? काय नाही म्हण, त्याला सवय आहे म्हण लपायची. तो गोकुळामध्ये मथुरेमध्ये लपंडाव खेळत होता, तो गेला असेल कुठंतरी म्हण, येईल. बघा, जेव्हा मीराबाईनं भजन सुरू केलं आणि ते भजन केल्यानंतर तिथं प्रत्यक्षात ती मूर्ती येऊन उभी राहिली. बघा, या कलियुगामध्ये हा चमत्कार. नामदेव हाती दूध प्याला आणि मीराबाई पुढे तो येऊन उभा राहिला. आणि मग तो आल्यानंतर मग आता हिला मारायचं कसं? मग मारायनंतर त्याने काय केलं, एक सिंह आणायचा, त्या सिंहाला माणूस खाऊ घालायचा. त्यांना एकदा माणूस खाला का तो नंतर मांसाचाच मांस खातो, दुसरं मांस खात नाही. म्हणून पूर्वीचे राजे शिकारीला जायचे. आणि मग त्यांनी तो सिंह धरून आणला, पिंजऱ्यामध्ये आणला. मीराबाई जिथं होती तिथं तो पिंजऱ्याचं दार उघडलं आणि मग तो बाहेर निघाला. आणि मग ती चंपादासी होती, ती मोठमोठीला गागायला लागली, सिंह आला, सिंह आला. ते घाबरू नको म्हण, आज कोण आहे? नरसिंह जयंती आणि तो भगवंत आहे म्हण, आपण त्याची पूजा करू. बघा, ज्या वेळेला सिंह बाहेर सोडला त्यावेळेला तो सिंह जो होता ना तो एकदम शांत झाला आणि मीराबाईने त्याची पूजा केली. बघा किती भक्तीचं सामर्थ्य आहे. काय स्वतः असा हिंस्र प्राणी आहे तरी तो मीराबाई पुढे काय केला? शांत झाला. आणि मग ते मीराबाईचा संडास साफ करण्याकरता एक भंगिनी होती. आणि मीराबाईचं स्वरूप तर अति सुंदर होतं. आणि मग एक दिवस ती भंगिनीला काय होतं, थंडी ताप आलता, ती कामाला गेली नाही. तिचा मुलगा गेला. जेव्हा मीराबाईला संडासमध्ये जाताना त्यानं पाहिलं आणि त्याचं मन गेलं पाकूळ झालं. आणि मग घरी आला, तो जेवण करणार काही करीना. मग आई म्हणे, आता आईची माया असते, आजही आहे. आपल्या मुलांना काही जरी केलं ना तर आई ते सहन करते, त्याची इच्छा पुरवती. मग म्हण तुला काय पाहिजे? म्हण मला मीराबाई पाहिजे, लग्न करायचे तिच्याशी. अरे आजपर्यंत ती राजाची मुलगी, तिच्यापर्यंत आजपर्यंत अनेक लोक गेले आणि तिनं लग्न केलं नाही. आणि तू भंग्याचा मुलगा तुझ्याशी लग्न करेल का? म्हणती नाही नाही म्हणे मला करायची. बघा
शेवटी बाळहाट आणि आईची इच्छा, आणि मग तिनं काय ठरवलं की संडासं पुढं जाऊन काय करायची, रांगोळी काढायची, पहाटीच सारून काढायची, सडा काढायची. आणि बघा, एखादा मनुष्य आपली जास्त हाजी हाजी करीत असला ना, आपण समजायचं याच्यामध्ये काहीतरी स्वार्थबुद्धी आहे. मग मीराबाईने एक दिवस काय केलं, तिचा हात धरला आणि तू का करते सांग मला. ती म्हणे काय नाही, नाही नाही काहीतरी तुझ्या मागे घेतोय. मग सांगितलं माझ्या मुलाला तुझ्याशी लग्न करायचे. काय हरकत नाही म्हणा, मी करीन, पण माझी एक अट आहे, त्यांनी वर्षभर माझ्या संग भजन केलं पाहिजे. चालेल म्हणून ही घरी गेली, त्याला सांगितलं, लय आनंद झाला त्याला. आणि मग म्हण अशी अट आहे म्हण 2 वर्ष करील म्हणे मी. ज्या वेळेला मीराबाई कृष्णाचं भजन करते, भज रे भैया गोविंद राम हरी, कृष्णाचं भजन सुरू करताना इतकी तल्लीन व्हायची, त्यावेळेला देवभान विसरून जायची. आणि आपण असं भजन करतो, ज्या वेळेला आपण भजनाला जातो ना, आपलं लक्ष कुठं असतं, चपलांका असतं, किंवा आपल्या घरात काय कामं असतात ना, त्या कामांका आपलं लक्ष असतं. आणि त्याच संतांनी जे भजन केलं त्यावेळेला त्यांना त्यांच्या देहाचं भान राहत नव्हतं, म्हणून देव त्यांच्या घरी काम करत होता, निष्काम भक्ती करत होते. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की हे भक्ती विजय ग्रंथ जो आपण घेतलेला आहे, का त्यांनी भक्ती कशी केली, त्यांना देहाचं भान नव्हतं. संत आयशे जाना दे देई उदास, गेले आशा पास निवारुनी. त्यांना देहाची आशा नव्हती, स्वार्थ नव्हता, निष्काम सेवा होती, म्हणून देवानं त्यांची सेवा त्यांच्या घरी काम केलं. आणि तीच सेवा आपण त्या भैरवनाथाची करायची. आणि मग त्यांनी 4थ्या दिवशी तिचे पाय धरले त्या पांग्याच्या मुलाने. अरे अरे म्हणून असं काय करतो, मला महत्वाचे लग्न करायचे. नाही नाही म्हणून, तू माझी आता कोण आहे, गुरु. बघा, मीराबाईच्या संगतीनं दुष्ट प्रवृत्तीचा माणूस बिघडला, म्हणून आजच्या मुलींनी कोणाचं चरित्र घ्यावा, मीराबाईचं चरित्र घ्यावा. मुलींचे नाव आपण काय ठेवतो, हिरोनीचं नाव ठेवतो.